जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत भीषण आग, अनेक दुचाकी जळून खाक। नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर। जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीत तब्बल 17 ते 18 दुचाकी जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। रामेश्वर कॉलनीतील या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सर्व 17 ते 18 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत। आगीचे लोळ अपार्टमेंटच्या पहिल्या ते दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे बाल्कनीतील रोपं आणि इतर साहित्य देखील जळून नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किट होईल अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। त्यामुळे ही आग कोणीतरी जाणून बुजून लावली असावी असा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आहे काय कारण कारण तर आम्हाला कळालेलं नाहीये, परंतु आम्हाला घातपात वाटतोय। कारण इथं कुठंच आम्ही सॉकेट ठेवलेलं नाही किंवा पॉईंट ठेवलेलं नाही, इलेक्ट्रिक पॉईंट, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा प्रश्नच येत नाही। आणि एकदम एवढ्या गाड्या पेट घेणं म्हणजे कोणीतरी मुद्दाम होऊन या बिल्डिंगला किंवा आमच्या या पार्किंगला पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एखाद्या माथेफिरूचंच ते काम असू शकतं, कारण एवढ्या गाड्या एकदम पेटू शकत नाही। कोणीतरी पेट्रोल वगैरे टाकून ह्या गाड्या पेटवल्या असतील की जेणेकरून या सोसायटीवर घातपात करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। आमची विनंती पोलीस प्रशासनाला की त्याचा जो कोणी माथेफिरू असेल त्याचा योग्य तो शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी। किती गाड्या जवळपास 20 गाड्या आहेत आणि 7-8 सायकली आहेत, काही इतरही साहित्य जळून खाक झालेलं आहे। सोसायटीचं आमचं खूप नुकसान झालेलं आहे। वरती घरांना पण जाळा पोचल्यात। आपण वरून बघू शकता की इथं जे काही गाड्यांचे ब्लास्ट झाले तर त्याच्यामुळे या स्लॅबला सुद्धा तडे गेलेले आहेत आणि प्लास्टर खाली पडलेलं आहे। सीसीटीव्ही मध्ये काही घटना काही आम्ही सीसीटीव्ही आमचा चेक करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा DVR काम करत नाहीये। आता पोलीस प्रशासन इतर काही गोष्टी करेल त्याच्यावर आपला भरोसा आहे। काय मागणी बस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी आणि ज्यांना ज्यांना काही मदत करता आली, नुकसान भरपाई जर देता आली तर प्रशासनाने ती मदत करावी, आमची हीच सोसायटीच्या वतीने मागणी आहे।